गेल्ले 2-3 दीस पयले की NIOचो म्हादयचेर रिपोर्ट आयला आणि त्या रिपोर्टा बद्दल वेगळ्यो वेगळ्यो प्रतिक्रिया आमी पयल्यो. काल आमी मुख्यमंत्र्याचे रिएक्शन पयले की तो सांगता की आपूण तो अजुनी रिपोर्ट पळोवना म्हणून. आता वो रिपोर्ट एप्रिल 2024 आयला, म्हणजे जवळपास 1 वर्ष जाऊन गेले आणि सरकार जे म्हणता, मुख्यमंत्री म्हणता की म्हादय आपल्या आवयपेक्षा व्हडली, की हांकां कितलो सिरियसनेस आसा म्हादयचेर हें दिसून येता. 1 वर्ष जो रिपोर्ट येता आणि सरकाराक टाइम ना तो रिपोर्ट पळोवपाक, विच शोज दॅट वॉट अँड हाव सिरियस दे आर अबाउट म्हादय डायव्हर्जन. आता वेगळ्यो वेगळ्यो स्पेक्युलेशन आयल्यो की NIOचो जो रिपोर्ट आसा तो सांगता की चड इम्पॅक्ट जावचो ना गोंयचेर. आमी आज ह्या पत्रकार परिशदे मार्फत सगळे गोंयकारां मुखार काही फॅक्ट्स, काही स्टडीज, काही रिपोर्ट आमचे खासदार कॅप्टन विरयाटो फर्नांडीस हे तुमच्या मुखार, गोंयच्या जनते मुखार हाडटले. परत एकदा गोंयच्या जनतेक आश्वासन दिवपाक सोदता. आमचो स्टँड पयलीं आशिल्लो, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो स्टँड म्हादयचेर हो कायम उरतलो. वी विल मेक शुअर की जे डायव्हर्जन थंय इल्लिगल पद्दतीन जे चल्ला हाचेर गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचो विरोध आसतलो आणि वी विल फायट टू प्रोटेक्ट आवर रिवर म्हादय. काँग्रेस पक्ष जेन्ना केंद्रांतूय आशिल्ले, जेन्ना राज्यांतूय आशिल्ले, तेन्ना काँग्रेस पक्षान तेन्ना म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल हो फॉर्म केल्लो. हाजे वयल्यान कळटा की काँग्रेस पक्ष कितलो हाजेर सिरियस आशिल्लो तो. आता काही वेगळे वेगळे एजन्सीज ते तुमच्या मुखार दवरतले. फॉर एक्झाम्पल वेस्टर्न घाट कमिटी आणि ताजो स्टडी जे प्रोफेसर सुबिमल घोष जे IIT बॉम्बेतल्यान जे पास आउट जाल्या हांणी त्या रिपोर्टान कितें मेन्शन केला, तशेंच एडवान्स अर्थ अँड स्पेस सायन्सीस हांचो रिसर्च एनालिसीस कितें सांगता, ताज्या उपरांत IISc बँगलोर हांचे रिसर्च बाबा कितें सांगता हेय तुमच्या मुखार आमी दवरतले. आणि तशेंच निवा नॉर्वेजियन एजन्सीन हाजे कितें परिणाम जातलो, कितें हाजे ड्रॉबॅक्स आसा, कितें इफेक्ट जातले, हे तुमच्या मुखार आमचे खासदार कॅप्टन विरयाटो फर्नांडीस हे तुमकां संबोधीत करतले. आणि मागीर आमी विल शो द प्रेझेंटेशन की हाचो इम्पॅक्ट कितें जातलो. आणि हो जो सगळो डेटा आणि सगळी जे इन्फॉर्मेशन जे आमचे कडेन आसा दॅट वी आर गोइंग टू हँड ओवर टू निर्मला सावंत, ज्यो म्हादयक लागून जांचे सुप्रीम कोर्टान मॅटर चालू आसा, हू इज फायटिंग लिगली द बॅटल टू प्रोटेक्ट म्हादय. आफ्टर दीस प्रेस कॉन्फरन्स आमी तेजे कडेन उलयल्या की आमकां थोडे आनी मटेरियल मेळ्ळा विच वील हेल्प देम स्ट्रेंथन देअर केस इन सुप्रीम कोर्ट. कॅप्टन विरयाटो फर्नांडीस. जशें आमच्या प्रेसिडेंटान सांगला, आयज आमी जे रिसर्च केल्ले आसा, खुबशे एमिनंट सायंटिस्ट, एनवायरमेंटलिस्ट जे खुबशीं वर्सां जालीं तांचो रिसर्च चालू आसा, जावं ते IISc बँगलोर तांचो पळय रिपोर्ट आसा तो इट इज इन पब्लीक डोमेन आता. आणि तांणी कर्नाटका सरकाराकूय दिला सांगून की ते बेंगलोरचे जाऊन कर्नाटकाच्या सरकाराक सांगला तुम्ही कितें करता दॅट विल डिस्ट्रॉय द एंटायर इकॉलॉजी
गोवाच न्ही नॉर्थ कर्नाटका डिस्ट्रॉय जातले. सो तरी पूण कित्याक आयकना तें आमी पळयतले आतां प्रेझेंटेशन. तशेंच IIT बॉम्बेनूय स्टडी केला, ताणें आपणाचो रिपोर्ट हाडला. तशें एक नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट, रिसर्च इन्स्टिट्यूट जे उदक्या बद्दल खुबशे रिसर्च करता, ताणेंय एक रिसर्च केला. हे सगळे आमचे कितें आसा प्लस रेफरन्सीस, डॉक्युमेंट्स, रिसर्च पेपर्स ते आमी मेन्शन केल्ले आसा. बिसाइड्स हँडिंग ओवर टू मिसेस निर्मला सावंत आणि डॉक्टर राजेंद्र केरकर, आमी जाय जाल्यार इव्हन गोंयच्या सरकाराक दिता, चीफ मिनिस्टराक दिता आमी. ही लढाई पळय आसा सुप्रीम कोर्टान, दॅट वील बिकम मोर मिनिंगफूल, मोर सायंटिफिकली प्रूफ केल्ले आसा. सो आनी टायम घेनासतना आमी हे प्रेझेंटेशन तुमच्या मुखार दवरता. तुमकां देव बरें करूं म्हणटा. प्लस आमचो प्रेसिडेंट खंय आशिल्लो ताका रिक्वेस्ट केलो, तो सोडून ते फंक्शन आयला म्हूण देव बरें करूं म्हणटा. तसोच आमचो नॉर्थ गोवाचो प्रेसिडेंट बाब विरेन शिरोडकार आनी साऊथ गोवाचो प्रेसिडेंट बाब सावियो डिसिल्वा दोगांयकूय देव बरें करूं म्हणटा. आनी सगळे तुमी पत्रकार भाव भयणी हांगा आयले म्हूण ह्या टायमार देव बरें करूं. पण कर अरे तो विष्णू किती करू ही आमची फर्स्ट स्लाइड पळय आसा. हो फोटोग्राफ काडलेलो 1989 एक कर्नल सैनी म्हण. हातून फुल हे पळय फॉरेस्ट एरिया आसा which is running to almost 1000 square kilometers. हातून दोनूय आसा, मादय वायल्ड लायफ सँच्युरी आणि भीमगड वायल्ड लायफ सँच्युरी. ह्यो दोनूय हातून ह्या फॉरेस्ट एरियान येता. आता आमी फक्त म्हणटा कितें, आनी ते पळय जे NIO म्हणटा उदकाचो परिणाम ना, आणि खूपसा परिणाम जावपाचो आसा आनी खूपसो डेंजर आसा. उदकाचोच न्ही, हे येते व्हडले फॉरेस्ट, बायोडायवर्सिटी आसा, रीच बायोडायवर्सिटी. हाचो परिणाम ग्लोबल वॉर्मिंगाचो कसो जातलो, क्लायमेट चेंजाचेर कसो पडटलो, डायरेक्ट आसतलो हाचो असर. हातून आनी एक व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट, कार्बन फिक्सिंग. हांवें जे म्हळां 1000 स्क्वेअर किलोमिटर्स ऑफ फॉरेस्ट एरिया. सो कार्बन फिक्सिंग कशें जाता, आमी ल्हान आसतना इस्कॉलान आमकां शिकयल्ले, प्लांट्स टेक कार्बन डायऑक्सायड एंड रिलीज ऑक्सिजन. ते कशें जाता, कार्बन डायऑक्सायड जे एटमॉस्फियरान आसा ते प्लस जे वॉटर पार्टिकल्स आसा, वॉटर मॉलिक्युल्स आसा, मॉइश्चर आसा, ते कंबायन जावन सनलायट एक्ट्स एज अ कॅटलिस्ट, फोटोसिंथेसिस जाता आणि इट रिलीजीस ऑक्सिजन. सो ऑक्सिजन प्लस ग्लुकोज म्हणून झाडाक जाय. आणि हे पळय जो कार्बन डायऑक्सायड तो एब्झॉर्ब करता, ही झाडां जावं पानां जावं तांचे स्टेम्स, मुनां, हे सगळे कार्बन इज स्टोर्ड इन दॅट फॉर सेंचुरीज. सो दिस इज ऑल्सो गुड की आम्ही म्हणटा झाडां कापनाका, फॉरेस्ट कापनाका, ह्या खातीर डायरेक्ट इम्पॅक्ट आसा क्लायमेट चेंजाचेर. नेक्स्ट स्लाइड हे पळय दाखयता आमचे इज रिगार्डिंग एक प्रोपगंडा जाल्लो आसा, कर्नाटकान केल्लो आसा प्रोपगंडा, की जे म्हादय जी येता ती दर्यान वता, उदक वेस्ट जाता. सॉरी, इट इज अ रॉंग प्रोपगंडा. फक्त आपणाचे कारनामे कवर करपाक. हे जेन्ना उदक वेन रिवर म्हादय फ्लो जाता तेन्ना जे डेब्री आसा, डेड एनिमल्स आसा, जनावरां मेल्लीं आसा, जे खाणे पडलेले आसा, पानां पडलेलीं आसा, हे सगळे क्लियर करता. हे क्लियर करून दर्यान हाडून सोडटा. आता ते म्हणटा आमची म्हादय वेस्ट जाता, उदक वेस्ट जाता. ना, जी मलप्रभा तांची आसा पळय,
that travels over 1,500 kilometers into Bay of Bengal across peninsula, eastern साइडीक वता ती. तशीच आमची म्हादय ह्या साइडीक येवन आमी जेन्ना गोंयांत येता आमी मांडवी म्हणटा. जेन्ना हे सगळे आमी जो म्हणटा डेड वूड जावं, जनावरां जावं, पानां जावं, लांकडां सगळी जेन्ना हाडटा, दोज आर द न्यूट्रियंट्स, फर्टिलायझर. तो फर्टिलायज करता आमचे दर्या आसा पळय ते. आनी ते फर्टिलायझराक लागून कितें जाता तें पळया. ही स्लाइड पळय. हांगा जे एक्स दाखयता पळय, जे आमचे 1,000 स्क्वेअर किलोमीटर पळय फॉरेस्ट आसा, दॅट इज आमी सांगला तशें इट एब्झॉर्ब्स or it fixes carbon. But right hand साइडीक आसा पळय लाइट ग्रीन पॅच दिसता, दॅट इज आल्गे. जो पळय सगळं आमची म्हादय जो सगळें कितें हाडटा, साफ करता, जावं जनावरां मेल्लीं, जावं पानां आनी खाणे बिने पडलेले, ते हाडटा आनी इट फीड्स. दॅट इज द न्यूट्रियंट. आनी ही आल्गे लाइट ग्रीन आसा पळय ती आल्गे. आनी आल्गे गिव्स रायज टू मरीन फौना. आमी जेन्ना म्हणटा श्रिम्प्साक इट गिव्स रायज टू श्रिम्प. श्रिम्प जातात आमचे नुस्तें, जावं बांगडे जावं कसले तरेचे नुस्तें. दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर गिविंग रायज टू इट. अँड दॅट इज हाव आमचो पळय आमचे गोंय कोस्ट आसा. वाय वी आर हॅव्हिंग rich variety of नुस्तें is because of this algae. What does algae do more than that? Algae पळय आसा जे पळय कार्बन फिक्सिंग जाता ते 10 फावट चड करता. जे आमची झाडां करता ती दर्यान algae makes converts carbon dioxide 10 times more. Carbon dioxide ओडून काडटा and it takes it to the bottom of the ocean and keeps it for millions of years. झाडां कितें मोडली पडली कितें जळून गेली जाल्यार कार्बन डायऑक्साइड कॅन बी रिलीज. बट algae पळय आसा, इट टेक्स द कार्बन डायऑक्साइड, keeps it at the bottom of the sea for millions of years. This is how carbon dioxide is pulled in. That is known as carbon fixation or carbon sequestration. आणि एक उतर आसा कार्बन सिक्वेस्ट्रेशन. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे ही algae पळय आसा ते सगळे CO2 काढून घालता आणि जमनीचे दर्यान सारखी थंय दवरता. दिस इज हाव इट कंट्रोल्स ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग आसा तो टेम्परेचर डाऊन करता. आता हे पळय आमचे प्रेसिडेंटान सांगला पळय, हे पळय रिसर्च पेपर, हे सगळे आसा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर रिसर्च, एट्री म्हण अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी एंड एनवायरमेंट, ही बँगलोरची एट्री. आणि मागीर IIT बॉम्बे, हे सगळे आसा. हे आमी तुमकां जाय जाल्यार मागीर तुमी फोटो काडपाक जाता. सो लॉट ऑफ रिसर्च हॅज बीन डन. आणि हे तर कंपेअर करशी जे एनआयओन केला आणि प्रेझेंट केला. एनआयओन कोणी केला? हायड्रोलॉजिस्ट. हायड्रोलॉजिस्टाक कितें येता? फक्त उदकाचेर उदक डायवर्ट जालें, गोंयचेर असर पडचो ना. हातून एक व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेक्ट ताणी केन्ना केला ही रिसर्च. जेन्ना एक रिसर्च जाता, जेन्ना एनवायरमेंटल असेसमेंट करचें पडटा, तेन्ना सगळे सिजन्स पळय आसा, जावं मनसून, जावं समर, जावं विंटर, या सगळ्या सिजनांनी तुवें इम्पॅक्ट पळोवपाक जाय. आणि फक्त पावसाच्या टायमारूच केला, मनसुनाच्या टायमार. आणि मनसुनाच्या टायमार कशें कळटलें तुमकां दॅट देर इज गोइंग टू बी अ डेट्रिमेंटल इफेक्ट? हे ताणें पळोवंकूच ना. पावसान म्हणटा खूब पाणी आसा, सो ते म्हणटा देर विल बी नो इफेक्ट. नो, यू हॅव टू स्टडी अक्रॉस द सिजन्स. सो हातून दाखयता की दिस इज अ इल कन्सिव्ड, इल थॉट, रॉंग रिसर्च बाय सम हायड्रोलॉजिस्ट. रिसर्च करताना ताचो असर उदक तर ना जाल्यार मरीन जी मरीन फौना आसा, मरीन इकॉलॉजी आसा, बायोडायव्हर्सिटी आसा, ते 1000 स्क्वेअर किलोमीटर जंगल आसा, ताचेर कितें असर पडटलो ते ताणें करूंकूच ना. नेक्स्ट, हे तर पयशी तुमी की एक आमचे गोंय हांगा आसा, महाराष्ट्र आसा आणि कर्नाटका, ते आमी एम्प्लिफाय केला. वयर तर पयशात तुमी राउंड सर्कलान, जाल्यार तातून जो लाइट ब्लू आसा कलर तो ईस्टवर्ड वता, रायटाक वता. दॅट इज द मलप्रभा रिवर अँड तो फ्लोज ऑन
बे ऑफ बेंगॉलान वता आनी तो डार्क ब्लू पळय आसा जो लेफ्टाक वता वेस्टवर्ड्स दॅट इज आमची रिवर म्हादय. आनी ती रिवर म्हादय जर पळयशी जाल्यार कर्नाटकान गोंया येता आनी महाराष्ट्रांच्यानूय गोंया येता. तीन कडच्यान ती येता. अशे आनिकूय ट्रिब्युटरीज आसा धाकटे धाकटे सगळे कडच्यान ती येता. सो मेन म्हळ्यार ते तीन आमी दाखयता पळय ते. आतां प्रॉब्लेम कितें, तुमी तर सकयल पळयशी ते रेड स्पॉट्स आसा पळय ते रेड स्पॉट ताका लागून हे प्रॉब्लेम जाला. कर्नाटकाच्या सरकारान 3 डॅम बांदपाक डिसायड केला आनी स्टार्टूय जालें काम तांचें. एक म्हळ्यार खालसा, एक बंडुरा आनी दुसरो हलतारा. हलतारा पळय आसा तो महाराष्ट्रा सायडीक आसा, खालसा आनी बंडुरा आमच्या सायडीक आसा. आतां तुमी तर पळयशात हे डॅम पळय बांदतात जे खालसा आनी बंडुरा पळय आसा ते थंयसान उदक येवपाचें ते बंद करता आनी डायवर्ट करून परते कर्नाटकाक वता, मलप्रभान वता. आनी सगळ्यागेर वयर पळय आसा रेड स्पॉट दॅट इज ते उदक म्हादयचे गोज इंटू महाराष्ट्रान, महाराष्ट्रांच्यान परते ते गोंयांत येता. सो ते डॅम घालून थंय बंद करून दॅट इज ऑल्सो बींग डायवर्टेड टू मलप्रभा. म्हणजे फक्त ही लढाय आमची आनी कर्नाटकाची न्ही, महाराष्ट्राय आसा. महाराष्ट्राचेय उदक तांणी बंद करून मलप्रभान व्हरपाक केला. आतां हो पळय आसा हो कितें असर पडटलो आमकां तो ग्रीन पळय आसा पोर्शन दॅट इज म्हादय वायल्ड लायफ सँच्युरी आनी येलो पळय आसा भीमगड वायल्ड लायफ सँच्युरी. आतां हे 3 डॅम्स आतां मॅपार दाखयल्या कशें असर पडटा पळय तो. जो हांगा पळय हांगा स्टॉप करता, जे उदक येता जे म्हादय फीड करता, भीमगड वायल्ड लायफ सँच्युरीक फीड करता आनी म्हादय लायफ वायल्ड दोगांयकूय ते फीड करता, ते हांगाच बंद करता ते आनी डायवर्ट करता. म्हणजे गोंया येवपाक दिना. तातूंत भीमगड वायल्ड लायफ सँच्युरी जे तांच्या सायडीक आसा ते अफेक्ट जातले. हांगा पळय आसा हांगा डॅम घालून परते जे हांगा येता ते हांगाच बंद करून दे डायवर्टिंग बॅक टू मलप्रभा. सेम थिंग हलतारा जे महाराष्ट्रा सायडीक आसा. हे आमी तुमकां दाखयलां. नाव कित्याक इट इज इम्पॉर्टंट, हे एरो पळया तुमी. एरो पळय आसा दॅट इज द डायरेक्शन ऑफ द विंड अँड दॅट इज द डायरेक्शन हाव द साऊथ वेस्टर्ली विंड्स कम. आणि साऊथ वेस्टर्ली विंड्स म्हळ्यार आतां पळय आमकां जो पावस येतलो तो पावसाचो डायरेक्शन ते. द साऊथ वेस्ट winds bring the rains to Goa and also parts of North Karnataka. So हो पळय असर पडपाचो आसा हो दोनूय स्टेटींचेर. हे कर्नाटकाक खबर ना, तांकां आसा खबर, तांकां रिपोर्ट सबमीट केलो. हातून आनी एक मातशें दाखोवंक सोदता की परतो तो स्लायड येतलो. मलप्रभा ट्रॅव्हल जाता 100 किलोमीटर. मागीर एक रेणुका सागर डॅम आसा. ही ताणी बांदलेली समवेअर इन 1974. जेन्ना ही डॅम बांदली तेन्ना हुबली आनी धारवाड तांकां भरपूर उदक मेळपाक लागलें. आयज पासून तांकां 24/7 उदक मेळटा हुबली आनी धारवाड. आनी ही पळय प्रोपागंडा केल्या की देर इज शॉर्टेज ऑफ वॉटर, उदक ना, पिवपाक उदक ना, ह्यो सगळे फोटी. आयज पासून 24/7 थंय उदक मेळटा, कोणेय चॅक करपाचें. आतां जालां कितें, थंय लोकांक आशा जाल्ली आसा. थंय ऊस रोवपाक तांणी स्टार्ट केली. ताजो असर कित्याचेर पडटलो आनी कसो अफेक्ट जातलो तो हांव नेक्स्ट फुडें स्लायडीन येता. आतां हाची लढाई आमची चालू आसा. टायगर रिझर्व की जे म्हादय वायल्ड लायफ सँच्युरी थंयसान टायगर जावं, लेपर्ड जावं, ब्लॅक पेंथर जावं, तरेतरेची जनावरां तांकांय अफेक्ट जाल्लो आसा. इतले डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट आसा, इतली झाडां कापलेली आसा.
थंय डॅम बांदता म्हणून खुबशीं झाडां कापल्ली आसात आयज आमच्या गांवांनी मेवपाक लागली. म्हाका दिसता थोडे फावट तांकां तर उदक ना जाल्यार अशें इन्फॉर्मेशन मेळूंक उपकारना की बाबा पावस येवपाचो आसा आनी पणजे इज अ एम्फिबियन सिटी, सगळ्यांक खबर आसा. स्विमींग करूंक जाता आनी कितें करूंक जाता, स्मार्ट सिटी, थंय येवंक उपकारना आमचे वाघ बी घाता. तो टायम आयिल्लो आसा, इतलेंच उरलां. आतां हाचेर आमी मिनिस्टर फॉर एनवायरमेंटाक लेटर बरयल्ली 23 सप्टेंबर 2024, 23 सप्टेंबर ऑगस्ट 2024 हांवें लेटर बरयल्ली डिमांड करून की इमिजिएटली आमचे टायगर रिझर्व डिक्लेअर जावपाक जाय, नोटिफाय करपाक जाय. सो ताणें म्हाका लेटर रिप्लाय केली 30 सप्टेंबर 2024, मिनिस्टर फॉर एनवायरमेंट. आणि ताणें तो क्लियरली सांगता, स्पश्ट करून सांगता, आमी रावता ह्या सरकाराक सांगलें म्हणटा तांकां जाय नोटिफाय केल्लें. सो हो सरकार कित्याक हाडयता हें पळय एक्सपोज जाल्लें आसा. हे हांवें क्वेश्चन विचारलेलें प्लस आमी लेटर बरयल्ली. सो ताणें क्लियरली सांगलां विदाउट डाउट गोंयचो सरकार ते रावतात सेंटराक डिक्लेअर करपाक, गोंयचो सरकार करिना. आता ही स्लाइड पळय आसा हांगा आमकां पळय दिश्टी पडटा, दिस इज द वेस्टर्न घाट्स. सो वेस्टर्न घाट्स तुमकां खबर आसा वन ऑफ द 10 हॉटस्पॉट्स इन द वर्ल्ड युनेस्कोची. आणि वेस्टर्न घाट्साक लागून आमची पळय पेनिन्सुला आसा, इंडियेची आख्खी पेनिन्सुला आसा, ही पळय सारकी पेनिन्सुला पळय आसा ती ग्रीन आसा बिकॉज ऑफ वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट्स प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल. आणि खूबशीं वर्सां जालीं वेस्टर्न घाट्साचेर अटॅक जाल्लो आसा. वेस्टर्न घाट्सा कडेन डिस्ट्रक्शन चालू आसा. पयलीं एक गडगील कमिटी फॉर्म जाल्ली, ताणें आपणाचो रिपोर्ट दिलो. ताणें स्पश्ट करून सांगलें कशें कशें प्रोटेक्ट करपाक जाय वेस्टर्न घाट्स. बट वेस्टेड इंटरेस्ट एग्री जाले ना. सक्सेसिव्ह सरकारांचेर प्रेशर घालून मागीर कस्तुरी रंगम रिपोर्ट आयलो. ताणें रिड्यूस्ड इट बाय ऑलमोस्ट 40-50% रिड्यूस केलें ताणें, तरी सॅटिस्फायड ना. आतां पळय वायनाड कितें जालां तुमकां खबर आसा. हे रिपीट जावंक उपकारना. वायनाड इज अ वॉर्निंग सिग्नल की वेस्टर्न घाट्सा कडेन खेवत जाल्यार कितें जातलें पळय. लँडस्लायडीन तुमी पळयलां कशें डिस्ट्रक्शन जाल्लें पळय. आणि हे पळय दाखयता रायटाक कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र ती एरिया where destruction is happening and we are lying in eco-sensitive zone category 1. Thai category 1, 2, 3 asa. We are in highest category, category 1. Then how Karnataka can be allowed to undertake this type of destruction in the form of dams and stopping Maday? Here goyच्या सरकारान argument घालपाक जाय. We are in category 1 eco-sensitive zone of Western Ghats. वो आर्ग्युमेंट कित्याक घालना. हे एनआयएन स्टडी केला, फक्त उदकाचेर केला. उदक खंय वतलें कितें. दीज आर द थिंग्स दॅट रिसर्च पेपर्स आर शोईंग. आनी ह्यो पळय बॉर्डरी आसा. आमी म्हणटा कर्नाटका, महाराष्ट्र, गोवा बॉर्डर. ह्यो बॉर्डर्स आर कंटेम्पररी. आतां केल्या त्यो बॉर्डरी. हे दर्या फ्लो जाता सिन्स बिफोर ह्युमन बिंग्स केम टू द वर्ल्ड. मनीस येवच्या पयलीं हे दर्या व्हांवता. सो आमी कोण हे दर्या डायवर्ट करपाक बॉर्डरीचेर. ही बॉर्डर इज ओनली ऑन मॅप टू डिवायड दी जॉग्राफिकल दीस ऑफ स्टेट्स. हे पळय रेड जाता, दॅट इज रेड पोर्शन आसा. हे टू हायलायट इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1. हे रिसर्च पेपरान क्लियरली बरयल्लें आसा. तो पळय स्लाइड आसा इज बेस्ड ऑन वन ऑफ द स्टडीज. हे पळय IISc बेंगलोर. IISc बेंगलोराचेर बेस्ड ऑन ही स्लाइड प्रिपेअर जाल्ली आसा. आनी इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1 आन
हे आमकां फुटप्रिंट दिसती पडटा. हो एक फुटप्रिंट, हो हलतारा, हो खालसा आनी हो बंडुरा. सो हाऊ कॅन गोवा गव्हर्नमेंट कीप क्वायट? हाचेरूच आवाज जर केल्लो जाल्यार सुप्रीम कोर्ट इमिजिएटली डिसिजन दिवपाचें. रेड झोन, इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1 असले कांयच करूंक जायना. 3 डॅमां येता कर्नाटकाची कुल्लेम, विच इज क्रिमिनल. आनी हे तर येत जाल्यार हे पळय वेस्टर्ली, साऊथ वेस्टर्ली विंड्स पळय येता, विच ब्रिंग्स रेन्स टू गोवा एंड नॉर्थ कर्नाटका. हे स्टॉप जातले. हाचेर असर कितें पडटलो? What will be the damage? What will be the destruction? Long term effect ते आम्ही दाखयता. आता जे आम्ही सांगले कशे उदक भितर येता पळय ते लाईट ब्लू पळय आसा ती म्हादय वायल्ड लायफ सँच्युरीक फीड करता. आनी हे पळय एरो आसा ते दाखयता हो आमचो दर्या आसा, बे ऑफ अरेबियन सी आसा, हे सगळे आमचे मांडवी आसा, आमचे जुवारी आसा, ते उदक सलायन उदक, खारे उदक ते एका डायरेक्शनान येता. आनी जो पळय तो म्हादयचो उदक पळय येता that comes with high pressure and it ensures की saline water आमचे जमनीन येना पळय तशें, उलटा येना पळय तशें. that means salinity is maintained आनी आमकां पिवपाक उदक मेळटा. नॉर्थाकूच न्ही, हे आमचे एक रॉंग हे आसा की म्हादय डायवर्ट करीत जाल्यार फक्त नॉर्थाकूच त्रास जातलो. ना, आख्खे गोंयभर आमचो दूधसागर बंद पडटलो. दूधसागराकूय थंयसान उदक येता, त्या खातीर हे डिफरंट डायरेक्शन आता. 43% ऑफ नॉर्थ इटसेल्फ विल गेट अफेक्टेड. हे पळय स्वीट वॉटर, फ्रेश वॉटर पिवपाक येता ते मेळच्या सुवातेर आमकां हे पळय वो खारे उदक भितर सरतले. Your soil will get damaged. तुका रोवपाकूय मेळचें ना कितें. The salinity will increase. So this is the type of damage. आणि दुसरें तो मलप्रभा पळय, मलप्रभा पळय कॅचमेंट एरिया आसा ऑलरेडी 80% ऑफ दॅट कॅचमेंट एरिया. आणि सांगला पळय तशें हुबली आनी धारवाड 24/7 तांकां उदक अवेलेबल आसा ऑलरेडी. 1974च्या हातून पासून भरपूर उदक आसा. आनी भरपूर उदक आसा म्हूण कोणे थंय एक फावट खूब वर्सां पयलीं शुगर केन कल्टिवेशन स्टार्ट केलें. शुगर केन एकटो केलो, दुसऱ्यान केलें, अशें करून करून थंय कारखाने आयले. सो दीस डाऊन स्ट्रीम हे पळय ट्रायंगल आसा ते पळयत जाल्यार हांगा सगळ्याक तांकां उदकाची गरज आसा. नाव नॉट ओन्ली शुगर केन, तांणी एक फॉल्स नॅरेटिव्ह क्रिएट केला. उदक ना, पिवपाक उदक ना. पिवपाक तर उदक ना जाल्यार एक मल्टीनॅशनल सॉफ्ट ड्रिंक कंपनी, तुम्ही जाणा 2 व्हडल्यो कंपनी आसा, नाव घेना, तातूंतली एक कंपनी थंय आसा. दे आर युजिंग मोर देन 1 lakh लिटर्स ऑफ वॉटर एवरी डे. डेली 1 लाख लिटरा वयर उदक यूज करता. जाल्यार तुमकां शॉर्टेज कशी जाली? सो कसले पळय ते फॉल्स नॅरेटिव्ह ताणें क्रिएट केला पळय ते. उदकाची शॉर्टेज आसा जाल्यार ती सॉफ्ट ड्रिंक कंपनी बंद करा न्ही. सो हांगा पळय ते ट्रायंगल आसा, दॅट इज द प्लेस वेअर थंय सगळे शुगर केन फॅक्टरी आसा, दुसरे कारखाने आसा. शुगर केन इज अ गजलर, वॉटर गजलर, ताका उदक जाय. सो ही आशा बंद जावची ना, आशा बंद करपाक जाय. आता हातूनच आम्ही दाखयला दॅट इज एक्सटेन्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. ते ट्रायंगल दाखयल्ले पळय तातून कितें जाता पळय ते देर इज शुगर केन, मागीर त्यो फॅक्टरीज आसा, प्लस तांचे कडेन सॉफ्ट ड्रिंक कंपनीज आसा विच इज युजिंग लॅक्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर एवरी डे. सो इतले जर आसा जाल्यार तांणी एक फॉल्स नॅरेटिव्ह क्रिएट केला की शॉर्टेज आसा उदक, विच इज नॉट द केस. आता हातून फक्त 2च डॅमां दाखयता आमी जी गोवाक डायरेक्ट अफेक्ट जाता पळय ती.
हे एक डॅम आणि दुसरे हे डॅम. जेन्ना ते डॅम बांदले आणि उदक बंद केले जाल्यार हांगच्यान पळय उदक येता ते बंद जातले आणि ते बंद जातकूच ऑटोमॅटिकली जे खारे पाणी आसा ते इट विल कम इनसाइड. एक फावट ते भितर आयला सांगला तशें आमची जमनी पिड्यार जातली. आमकां उदपाक पिवपाक उदक फ्रेश वॉटर आसचें ना. एंड फायनली वॉट विल बी द इफेक्ट आमचे गोंयचेर, आमच्या वेजिटेशनाचेर. आमची पळय आमी म्हणटा ती एल्गे पळय जाल्ली मरीन फॉना जी आमची रिवर मादय वॉज ब्रिंगिंग द न्यूट्रियंट्स, डेड वूड, डेड एनिमल्स, पानां झाडां पडलेली आणि ती ग्रीन आल्गे पळय फीड करताली. ताका लागून कार्बन सिक्वेस्ट्रेशन वॉज हॅपनिंग. म्हणजे कार्बन डायऑक्साइड वॉज बीइंग ट्रॅप्ड आणि सारकी ओशनाच्या जमनीर व्हरून धरताले. ते बंद जातले. ते ना जाल्यार आमचे नुस्तें आसचें ना. आमचे लायव्हलीहूड नुस्तेकारांचे जावं नॅव्हिगेशन अशें एव्हरीथिंग विल गेट अफेक्टेड. उदक पिवपाक आसचें ना. ते ना जाल्यार आमची झाडां आसची ना, आमची जंगलां आसची ना. फूल वेजिटेशन विल ड्राय अप. आणि आमचेच न्ही, इवन खानापूर आणि बेलगाव डिस्ट्रिक्ट फूल विल गेट डिस्ट्रॉयड. So this is not only going to affect Goa, it's going to affect Karnataka. But त्या सायडीक जी ग्रीड पळय आसा पयशांक लागून फॉर दॅट कॅश क्रॉप, फॉर शुगरकेन क्रॉप, ताका लागून हे सगळें चलना पळय ते डायवर्ट करता. सो ही आमी थोडक्यानूच तुमकां दाखयला कसो असर पडटलो तो. आनी जनावरांचेरूय गोंयचो सरकार टायगर रिझर्व कित्याक डिक्लेअर करिना? कोणाचो प्रेशर आसा तांचेर? एनवायरमेंट मिनिस्टर ऑफ फॉरेस्ट मिनिस्टर कोणाच्या प्रेशर अंडर काम करता? ताका खबर ना हो असर पडटलो म्हूण? सीएम कित्याक ओगी रावला? सो हे 3 डॅम पळय आसा बंडुरा, खालसा आणि हलतारा, हाचेर काम इमिजिएटली बंद जावपाक जाय. वी कॅनॉट अलाव दीस डॅम्स टू कम. वी कांट अलाव the water to be stopped and diverted to Karnataka just to satisfy the greed of sugarcane cultivators. आणि लास्ट आमची आसा एक सायंटिस्ट डॉक्टर टी.व्ही. रामचंद्रन IISc ताणे खूपशे स्टडी केला like many other scientists. आणि जेन्ना इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1 जेन्ना डॅम्स घालून डायवर्ट करून द 1000 स्क्वेअर किलोमीटर्स ऑफ ग्रीनरी जंगल ते ना जातले. कित्याक झाडांक लागून उदक येता, उदकाक लागून दर्या जाता, दर्याक लागून द होल वेजिटेशन, होल पेनिन्सुला ऑफ इंडिया इज सर्वायव्हिंग. ते जर ना जातले जाल्यार दिस इज द सिनेरियो वॉट वी आर स्टेरिंग एट. गोवाच न्ही, इवन कर्नाटका डेझर्टिफिकेशन म्हणटा ते स्टार्ट जातले. सेम फोटोग्राफ तुमकां दाखयला. ग्रीन आशिल्लो येलो जालो आणि आता दिस इज द सीन. कित्याक हे एरोज पळय आसा साऊथ वेस्टर्ली त्या डायरेक्शनान फक्त सलायन वॉटर दर्याचे येतले. ग्रीनरी काबार जातली. ग्लोबल वॉर्मिंग वाडटले, टेम्परेचर वाडटलो. आमच्या जंगलांनी झाडांक सगळ्या जे लॉस एंजेलस आणि अमेरिका जाता पळय तशें उजो लागतलो. वायल्ड लायफ फायर्स विल हॅपन. आणि फायनली नायदर मलाप्रभा विल रिमेन नॉर हे शुगर केन वाले कोण आसा ते काबार जातले. This is a short-term, greed-driven idea of building this dam and diverting money. So, हातून हांव एक obliteration of Goa. आमची आयडिया आसा गोंयची. आमी गोंयकार म्हूण आसा. आमचे गोंय आसा आनी गोंयकार आसा. कोण उरपाक ना. सगळे काबार जातले.
आणि हे तर सांबाळपाक जाय. आमच्या सरकारान दिस हॉलिस्टिक स्टडी जी आसा ती स्टडी घेऊन सुप्रीम कोर्टान मांडपाक जाय. नॉट बेस्ड ऑन सम इल कन्सिव्ड सम हायड्रोलॉजिस्ट एनआयओचो म्हणटा काय असर पडपाक ना, तो फक्त उदकाचेच पळयता. आमी जे पळय दाखयला इट इज मच मोर एक्सटेन्सिव्ह. आमी फक्त थोड्या टायमान टेकिंग सम मेन पॉइंट्स फ्रॉम डिफरंट स्टडीज हे तुमच्या मुखार दवरला. आख्या गोंयच्या लोकांक खबर आसपाक जाय. आणि ताच्या उपरांत काल आमी प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंटा कडेन आमी डिस्कस केला. एक हे ताणें तशें सांगलां, हे डॉक्युमेंट्स आमी जे गोंयच्या बद्दल सारखे तांकां पातयेता आमी जी लढाई स्टार्ट केल्ली आसा सुप्रीम कोर्टान मिसीस निर्मला सावंत आणि डॉक्टर राजेंद्र केरकर तांकां आमी हे डॉक्युमेंट दितले. प्लस आमी आमच्या गोंयकारांक लागून आमची फुडली पिळगी आसा तांकां लागून एक आमी एक ल्हानसो व्हिडिओ केल्लो आसा which can be circulated on WhatsApp across the world. गोंयकारांत कडेन न्ही, हे कर्नाटकाकूय हो वचनी व्हिडिओ, आख्खे इंडियेक वचनी, आख्खे जगभर वचनी. दिस इज इन एनिमेटेड फॉर्म. कशें गोंय डिस्ट्रॉय जातले, कशें कर्नाटकाय डिस्ट्रॉय जातले, हाऊ वेस्टर्न घाट्स विल बी डिस्ट्रॉयड, हाऊ ग्लोबल वॉर्मिंग विल हॅपन, how ecology will be destroyed. So huh? किधर move out, escape. हो आमी आय वूड रिक्वेस्ट आवर प्रेसिडेंट मातशे फुडें येवचे आणि हो आमी रिलीज करूया एक व्हिडिओ. आमचे दोन्ही डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मातशे या. आमी तुमचे कडेन हो शेअर करतले. साइड ल्हानसो वॉलीबॉल वॉल्यूम म्हाका दिसता स्टार्ट करू.
ऑल्सो हे डॉक्युमेंट्स बिसाइड्स सीएमाक दितले आमी म्हणजे सरकाराक यूज करा म्हणून आणि आमी एक अपील करता सीएमाक की आमी एक युनिटी दाखोवपाक जाय गोंयकार कशे बी एक्ट एज अ स्टेट्समॅन 40 MLA आणि तिगूय MP घेऊन चल या दिल्ली जसे आम्ही आता ऑपरेशन सिंदुरान काँग्रेसान कसे सपोर्ट दिलो सेंट्रल गव्हर्नमेंटाक मोदी सरकाराक आम्ही असं तुमच्या बरोबर लढाई करूया तसे आम्ही सांगतात फ्रॉम काँग्रेस पार्टी सगळ्यांक एक करूया सगळे या 40+3 या आम्ही प्राईम मिनिस्टराक सांगया आमची म्हादय डायवर्ट करून दिवचे ना हो आमचो रिक्वेस्ट एंड अपील टू द चीफ मिनिस्टर. Thank you. They are serious about the matter. So why people have so much doubt? कित्याक आमी पळयला तांचे कडेन कसले पेपर आसा कसले रिसर्च पेपर आसा कसली स्टडी आसा कसले डॉक्युमेंट आसा कित्याक ते अजून पासून ड्रॅग जाता केस फर्स्ट धमक्याकूच पडोंक नाशिल्ले भायर न्ही असो हे सगळे रिसर्च पेपर कित्याक घेना तुमी गोवा should unite and it is the duty of the Goa government unite करून फुडें व्हरपाक लढाय हांगा आमी we should not see on party lines युनायटेड म्हणटा पूण ते RGP म्हणटा की तुम्ही पार्लमेंटान म्हादय बद्दल केन्ना काय उलयना म्हणून अरे डिझास्टर मॅनेजमेंटाचेर आमी काडला मरे आय वॉज द वन हू स्पोक तुका जाय जाल्यार स्पीच दिता नाल्यार गुगल कर तूं पळय बीजेपी तांचेर सांगता हें उलय म्हण ते आयकता ताजेर आमी कांय हें करना दे शूड हॅव द इंडिपेंडंट ओपिनियन नॉट लिसन टू द बीजेपी द मास्टर्स अँड टॉक ताजेर आमी कांय हें करना आमची अशी फायट फॉर गोवा विथ फॅक्ट्स विथ रिसर्च पेपर सीएमान आयजूच म्हटलं की सांगूच नका It's a personal. ते आमी आमच्या प्रेसिडेंटान आन्सर केला ऑलरेडी नाही कालचं नाही आयचं परत नाही घेतलं कितें म्हण आम्ही सांगून गव्हर्नमेंटान And I, एनआयओचे रिपोर्ट आम्ही मागवना आशिल्लो म्हटलं it is a personal. पर्सनल रिपोर्ट असो पळय 1 जानेवारी 2019 तेन्ना म्हाका दिसता एनवायरमेंट मिनिस्टर आशिल्लो बाब निलेश काब्राल तेन्ना एज पार्ट ऑफ गोंयचो आवाज आमचे डेलिगेशन गेले तातूंत बाब स्वप्नेश शेल्लेकर बाब रोशन मातायस आनी खुबशे आमचे वांगडी आशिल्ले आनी ताका आमी सांगुल्ले तुजी पळय टीम आसा न्ही ती कोण गोंयकार ना त्या टिमीन पातये नाका आयज इंडियाच्या सरकारान कितें सांगलें ती सेलेबी म्हण कंपनी आसा टर्कीश आमी पातयेवपाक जायना इंडिया पाकिस्तानाच्या लढाईन व्हॉट इज सेलेबी कित्याक टर्कीन तांकां सपोर्ट केले तर सेलेबी गोंया कितें करता सेलेबी बॉम्बे कितें करता सगळ्या एअरपोर्टांचेर ते आसा दे कॅन बी अ डेंजरस एंटिटी तशेंच हांव विचारूंक सोदतां 3-4 एक्सटेंशन दिले कोण ते आमचे बदामी ते कर्नाटकाचे आमी ताजेर हें करिना बट वाय हॅव दॅट डाऊट आमचे गोंयकार ना क्वॉलिफायड केपेबल ना इतली एक्सटेंशनां दितात It is not about giving extension, it is an insult to the Goan engineers. तुम्ही गोंयच्या इंजिनियरांक पातयेना सो थंय जेन्ना तुम्ही विचारले डाऊट आसा की डाऊट हो दिस इज द डाऊट that you are not trusting Goans to fight the battle. Captain, are you facing any challenge to talk to your Congress counterparts in Karnataka to persuade them to have a discussion? Not at all. Not at all. Case is in the court. We have to fight to win. Even a high command had told, you have to fight for Goa. Let them fight for Karnataka. This is your right. How can we allow somebody else to dictate terms? But do you all keep a discussion on these things? No. Not required at all. When we are backing the government, आम्ही गोयच्या सरकाराक बॅक करता win this case. But थोडे महिने जाले we got in touch with some NGOs in Karnataka.
तांकांय आमची भासाभास जाली, डिस्कशन जाले, वी शेड नोट्स एंड दे वर ऑल्सो कन्विन्स्ड दॅट येस गोंयांत न्ही कर्नाटकूय डिस्ट्रॉय जावपाचें आसा. आता ते एनजीओ तांच्या सायडीक लढाई स्टार्ट केल्या. दे हॅव बीन हॅव्हिंग एक्सटेन्सिव्ह अवेअरनेस प्रोग्राम्स देर. बेलगांव डिस्ट्रिक्ट, खानापूर डिस्ट्रिक्ट, पीपल आर नाव एंग्री. ते म्हणटा आमकां डायवर्शन नाका बिकॉज इफ म्हादय इज डायवर्टेड दे आर ऑल्सो डिस्ट्रॉयड. सेकंडली एक महाजन कमिशन म्हणून आयिल्लें खूब वर्सां पयलीं. इट इज अबाउट डिसायडिंग खंयचे एरिया महाराष्ट्राक पडटले, खंयचे एरिया कर्नाटकाक पडटले. याद आसा खुबशी झगडीं जाताली, लोक रायट्स जाल्ले, मेल्ले. वॉट डीड महाजन कमिशन से? सम एरियाज they say it belongs to Maharashtra, some areas belong to Karnataka. When this thing has not yet been implemented, तुम्ही या म्हादय which is आमकां खबर ना त्या सायडीक गोंयचे तर आमी फायट करता आमकां जाय म्हूण. Between Maharashtra and Karnataka there is a dispute. Which will go which side? Then how can you divert? How can you build these dams when Mahajan Commission has not been implemented? Legally point जाल्यार खुबशे आसा. ते गोंयच्या सरकारान हाडपाक जाय, यूज करपाक जाय all these argument. They have to get in touch with Karnataka, this Maharashtra. If you tell me I will initiate talks with Maharashtra rather than Karnataka, Baba, तुम्ही त्रासान तुमचे हे केला, बंद केला. Let's join the hands and fight. बट बीजेपी स्वतःच म्हणटा की कर्नाटकान गव्हर्नमेंट काँग्रेसचो आसा, सो तुम्ही डायरेक्ट काँग्रेसी कडेन कित्याक उलयता की बंद प्रोजेक्ट करचो न्हू म्हणून? अरे डबल इंजिनाचे सरकार. प्रधानमंत्री कोण? प्रधानमंत्री कोण या देशाचो? भारतीय जनता पार्टीचो मरे. मुख्यमंत्री कित्याक मिटींग लायना तर? आमची इन्चार्ज हू इज फ्रॉम कर्नाटका, शी हैज टोल्ड द चीफ मिनिस्टर that you tell your prime minister to have a meeting. She has said I'll get my chief minister. जेन्ना काँग्रेसीचे सरकार आशिल्ले, जेन्ना केंद्रान या देशाचो प्रधानमंत्री काँग्रेस पक्षाचो आशिल्लो, तेन्ना ऑल पार्टी डेलिगेशन गेल्ले गोंयच्यान. याद करात, आमच्या लिडर ऑफ ऑपोजिशनान फ्लोर ऑफ द हाऊसात मुख्यमंत्र्याक सांगिल्ले की सगळ्या पार्टीचे डेलिगेशन घेऊन या म्हणून. कित्याक वरना मुख्यमंत्री? प्रधानमंत्र्याकडे गोंयच्यान ऑल पार्टी डेलिगेशन कित्याक वचना? हाजेर तुम्ही मुख्यमंत्र्याक प्रश्न करपाक जाय. जेन्ना गोंयच्यान डेलिगेशन गेल्ले तेन्ना तो म्हादय वॉटर ट्रिब्युनल फॉर्म जालो. याद करा. सो म्हाका दिसता कर्नाटकाच्या सरकाराचे बोट दाखवून मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता प्रधानमंत्र्याकडे मिटींग घेऊन हो प्रश्न सॉल्व करपाक जाय. तुका दिसता की डीपीआर पासून 28 डिसेंबर 2022 केंद्रीय सरकारान पास केल्लो. 28 डिसेंबर कोण आशिल्ले थंय? बीजेपी सरकार. आणि स्टेटानूय बीजेपी सरकार आशिल्लो थंय, आणि हांगाय बीजेपी सरकार. सो हू इज द कल्प्रिट? ट्रिपल इंजिन, ट्रिपल इंजिन आशिल्ले. ताणें डीपीआर स्टार्ट करूं ना, अप्रूव्ह करूं ना ताणें. आणि अमित शान वचून अनाउन्स केल्लें आमी डीपीआर अप्रूव्ह केलो म्हणून. इनडायरेक्टली डिस्ट्रक्शन ऑफ गोवा ताणें अनाउन्स केल्लें. Captain, do you think the closure of sugarcane factories and other industries would help this region, and then there will be less stress in letting Maday to go on? See, this is simple. You manage your requirement with what is available to you. आमचे divert कर नाका. Our river which is coming, Maday, it is feeding, it is a lifeline. That is why we call it our mother. तुमचे पै कितें आसा? There is sufficient water for drinking. But तुम्ही sugarcane, that which is the water guzzling plants, they start केला तुम्ही. You all want to increase now. That is why they want more water. Finally, whole idea is to meet the requirement of the sugarcane growers. Why at our cost? तुमच्याकडे किती असं ते मॅनेज करा, नॉट बाय डायव्हर्टिंग आवर रिव्हर. साइड शुगर फॅक्टरी काय पॉवर प्लांट बी येता म्हणते तुमचे डायव्हर्ट करतात. खूपशे पॉवर प्लांट आसा, स्टील प्लांट आसा. तांकां सगळ्यांक उदक जाय. त्यांच्या अंडर प्रेशर हे करता. तांकां सगळ्यांक उदक जाय न्ही. त्यांच्या अंडर प्रेशर हे करता का? हय, गव्हर्नमेंट. नॅचरली शुगर केन लॉबी इज व्हेरी पॉवरफुल सगळ्यांक. President, NOA report will be impact to Goa, according to you?
NIA report आणि आता इथले No, I'm asking you. presentation No, I'm asking you, President, I'm asking you. We showed a detailed presentation that how Goa will be affected if Madai is diverted. So I don't understand your question. No, that only We have shown a detailed presentation. If Madai divert झाली जाल्यार गोंयची इकॉलॉजी कशी काबार जातली हे दाखयलें मरे. If we share this all these That shows that NOI report is totally This report, defunct. this NIA report. we are giving you a study which is carried out by IIT Bombay, IISc. IISc, then Advanced Earth and Space Science, which they have carried a detailed report on the ecology, how it will be disturbed. So we'll share this report with you. But when this report came, Yeah, Shille, it is. so I'm asking you. Which report you're saying? This same report, NIA report, which you are saying right now. NIO report आम्ही रेफर करणार. आम्ही म्हणतो NIO report is defunct. Okay. We are not IIT talking about. Bombay and they तुम्ही mention केला ना when they were released, when those papers were released. Yes, over a period of time. Over a period of time, So and now these- it's available in the public So domain. these were reports were already there with the present government, which is No, currently there. Have they त्यांच्याकडे quoted- काय ना म्हणून आम्ही आता काय त्यांना सांगा दिता. तुम्ही present? हाय. So we are going to hand over it Hand over. to Nirmala Sawant. Because she is a petitioner. She is. आम्ही अख्ख्या गोंयकारांचो तिचेर ट्रस्ट आसा. Thank you. ओव्हर अँड अबाव आनीक आसा. But isn't it surprising, Captain, that you are having In addition, ये 4 report, these are all the references, research papers, so many documents. ये immediately Sarkaran should start collecting all this. Besides this report, इतल्या लोकांनी maybe आनीक आसतले. These are there in public domain. इतलो तरी इंटरेस्ट घेवपाक जाय. सरकारा खबर ना म्हणजे इतके रिपोर्ट आले. टाइम ना रे, कशें करतात? isn't it surprising that you are quoting these reports and you're saying that neither the Sarkar, neither the people who are fighting have these access to these Because reports? in the legal fight, they have not taken into consideration this. The impact. That is the problem. All these research papers Environment and impact. studies. This is the problem. No? So we are saying, that's why we are saying we are giving you, please make use. We are trying to make your fight more stronger. Legally we will become stronger, scientifically we will become stronger.